पूर्ण वेळ मूल घरामध्ये की ते तिच्या अंगावर तिला अगदी पार पिडून काढतं. मग तिला असं वाटतं नको मला तू जा, मग ती आजी, मग आजीला पिडून काढतं, आजी म्हणते नको मला. सो मग शेवटी वडील येतात, वडील म्हणतात आता मी दमून आलोय, आता नको मला. आता मग मुलाला असं वाटतंय की मी कोणालाच नको आहे. तर एक 1.5-2 वर्षाच्या मुलाला डे केअरला पाठवायला पाहिजे मिनिमम 2 ते 3 तास. सो याच्यासाठी आम्ही आमचा तो टॉडलर ॲक्टिव्हिटी क्लब प्रोग्राम आम्ही लॉन्च केला होता आणि आम्ही त्याला खूप प्रमोट केलं ते. कारण ह्याच कारणासाठी की ह्या वयाच्या मुलांना ना एक तो डिसिप्लिन, एक डेली स्केड्यूलचं एक फिक्स स्केड्यूल पाहिजे. प्लस त्यांना जे काही एक स्कूल प्रिपेअर्डनेस ह्या दृष्टीने काही त्यांना शिकायला पाहिजे किंवा एक होलिस्टिक डेव्हलपमेंट. सो एक टोटल एक दिवसभरामध्ये किमान 2 ते 3 तास तरी एक लर्निंग एन्व्हायरमेंटमध्ये मुलांनी जावं. करेक्ट. ह्या मताची मी आहे. म्हणजे आई वर्किंग असू दे, आई वर्किंग नसू दे, आई वर्किंग जरी नसेल ना तरी ती बिचारी वर्किंगच असते. अगदी सकाळी रादर ती जास्त वर्किंग असते आणि मग पूर्ण वेळ मूल घरामध्ये की ते तिच्या अंगावर तिला अगदी पार पिडून काढतं. मग तिला असं वाटतं नको मला तू जा, मग ती आजी, मग आजीला पिडून काढतं, आजी म्हणते नको मला. सो मग शेवटी वडील येतात, वडील म्हणतात आता मी दमून आलोय, आता नको मला. आता मग मुलाला असं वाटतंय की मी कोणालाच नको आहे. सो इट हॅज व्हेरी निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन हिज डेव्हलपमेंट. सो इट इज नॉट राईट. त्यापेक्षा 2-3 तास पाठवा, आई फ्रेश होते. तर मला तुला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की आमच्याकडे येणारी 30% प्लस मुलं ही या ॲक्टिव्हिटी क्लबला एनरोल्ड आहेत. कारण की एज्युकेशन पार्ट एवढा फॅन्टॅस्टिक आहे आजवळमध्ये की पीपल आर ऑप्टिंग दिस, म्हणजे दे आर ऑप्टिंग दिस ओव्हर प्री स्कूल. ते म्हणतात नको आहे मला प्री स्कूल, ते अल्फाबेट नका शिकवू टीचर, नको शाळेत, डे केअरला येऊ देत, मुलांना मस्त मज्जा करतायत मुलं.